नमस्कार मंडळी, मी अश्विनी. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मला एकदा आधी सांगा की तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम देत राहा. आपल्या जी व्हिडिओची जी सिरीज येते, अनेक वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सगळे व्हिडिओ घेऊन येतोय. तर आजचा जो ब्लॉग आहे हा थोडासा वेगळा आहे. तर आजच्या ब्लॉगचं जे आहे महत्व आहे की माझं असं मत आहे की ज्या व्यक्तीला वाचनाची आवड आहे किंवा ज्या व्यक्तीला एखादी कला जोपासण्याची आवड आहे, ती व्यक्ती आयुष्यात कधीच फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार नाही किंवा ती व्यक्ती आयुष्यात कधीही आत्महत्या करण्यासारखं पाऊल उचलणार नाही. कारण ज्या वाचाल तर वाचाल असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यामुळे वाचन हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तर याच संदर्भातला आजचा आपला ब्लॉग आहे, नक्की बघा. आणि हा ब्लॉग आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर कमेंट करा. तुमच्या अपेक्षा आमच्यापर्यंत येऊ देत आणि हा ब्लॉग पूर्णपणे नक्की बघा. चला ब्लॉगला सुरुवात करूया. आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर ब्लॉगला सुरुवात करण्याआधी मी ओळख करून देते. त्या पुस्तकांचं विश्लेषण जे करणार आहेत ते मिस्टर सूर्यवंशी. नमस्कार मंडळी, मी मयूर सूर्यवंशी. तर आपण त्यांच्या रूपाने आपल्या पुढे खूप मोठी प्रेरणा आहे. त्यापुढे दुसऱ्या प्रेरणेची आपल्याला गरजच भासू नये. तर याचा आपण सुरुवात करूया. त्यामुळे पहिलं पुस्तक शिवाजी महाराजांशी निगडित आहे. तर त्याचं नाव आहे प्रतिपश्चंद्र. आणि हे पुस्तक असं सांगतं की रस्त्याची जी रहस्य जे माहीत आहे हे फक्त महाराज आणि बहिर्जी नाईक या दोन लोकांना माहिती. बेसिकली हे जे पुस्तक आहे हे आपल्याला हम्पी एक माहीतच असेल. हम्पी हे विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. जे साम्राज्य हे बुक्का आणि हरिहर आणि बुक्का राय यांनी बनवलेलं होतं. एकेकाळी हम्पी हे 1300 ते 1500 काळापर्यंत बीजिंग नंतर सर्वात दुसरं मोठं शहर होतं, जिथे खूप मोठा बिझनेस व्हायचा. तर हम्पी शहर बुडवण्यासाठी हे सुलतानी जे आक्रमण यांनी खूप प्रयत्न केलेला, पण ते काही त्यांना यश भेटत नव्हतं. मग त्यावेळेस 5 सुलतानी, त्याला बहमनी सुलतानी म्हणतात, बहमनी सुलतानी यांनी मिळून हम्पी राज्यावर हमला केला होता. तर ते हम्पीचं जे सोनं, जे रत्न, जे सर्व संपत्ती होती, ही या पुस्तकात सांगितलंय की ती संपत्ती कशी नेली आणि ती कुठे लपवलेली. तर त्या संपत्तीचा शोध घेण्याचा जो रोमांचक एक इतिहास आहे आणि त्याला जी काल्पनिक याची तोड दिलेली आहे, या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर प्रसाद सूर्यकांत कोहाडे. अतिशय खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे पुस्तक अतिशय खेळवत राहतं की पुढे काय होणार, पुढे काय होणार म्हणून. आणि ते संपत्तीचा शोध घेण्यामध्ये जे त्या मुलांना जे यश येतं किंवा अपयश येतं, याचा खूप सुंदर मांडणी ह्या पुस्तकात दिली आणि शेवटचे 15-20 पेजेस मध्ये तर तुम्हाला अतिशय हे पुस्तक खेळवून ठेवतं. तर दुसरं पुस्तक आहे क्षत्रिय कुलावतंच साधू. आपल्याला माहिती आहे औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज आग्र्यातून कसे निसटले. आपल्याला सर्वांना एकच इतिहास माहिती की आग्र्याहून निसटताना त्यांनी पेटाऱ्यातून पलायन केलं. ही सर्वश्रुत अशी एक कहाणी आहे. मात्र जे पडद्यामागच्या किंवा माहिती नसलेल्या गोष्टी, त्यांचा पूर्ण प्रवास तिथून निसटल्यानंतर इथे या भूमीत परतेपर्यंतच काय काय घटना घडल्या, तो सगळा इतिहास, रोमांचक इतिहास म्हणावं लागेल, तो सगळा या पुस्तकात दिलेला. याचे लेखक आहेत नितीन अरुण थोरात. पण आग्र्यावरून निघाल्यानंतर महाराज राजगडावर परत आले. असं खूप काही इतिहासकार आहे की जे म्हणतात की महाराज मिठाईच्या पेटारातून नाही निसटले, काही म्हणतात कुठून. आणि महाराजांचा जो परतीचा मार्ग होता तो हा आतापर्यंत इतिहासात कोणालाही ठाऊक नाही की महाराज परत उत्तरेतून दक्षिणेत म्हणजे राजगडावर कसे आले. तर हे आणि महाराजांना येताना म्हणजे आता महाराज निघाले आणि सहजासहजी राजगडावर पोहोचले अशी घटना झालेली नाही. की महाराजांना येताना किती मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं. जसं संभाजीराजांना महाराजांनी मथुरेला ठेवलं होतं. म्हणजे आपला काळजाचा तुकडा महाराजांनी मथुरेला ठेवला होता. तर त्याच्यानंतर महाराजांना येताना महाराजांची प्लॅनिंग, महाराजांचं जे पुढचं म्हणजे आपण म्हणतो ना की महाराजांची प्लॅनिंग ही खूप हे होती. महाराजांची प्लॅनिंग ही खूप करेक्ट होती. तर महाराजांनी निघण्याच्या आधी सर्व प्लॅनिंग करून ठेवली होती की आपल्याला कसं जायचं, कुठे जायचं आणि त्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर महाराजांनी शांतचित्ताने कशी मात केली, महाराजांनी कोणकोणते नदी ओलांडली, हे एक खूप छंद पुस्तक आहे क्षत्रिय कुलावतंस साधू या पुस्तकात दिलेलं आहे. तर आता आपल्या यादीतलं जे पुस्तक आहे पुढचं तिसरं पुस्तक ते आहे शोध, आणि याचे लेखक आहेत मुरलीधर खैरनार. तर हे पुस्तक सुद्धा एका शिवाजी महाराजांची संदर्भातलं, एका खजिन्या संदर्भातलं आहे. तर याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात मयूर याच्या. आपल्याला महाराजांनी सुरतेची केलेली लूट तर माहितच आहे.
महाराज सुरतवरनं जेव्हा लूट करून आले तेव्हा महाराज हे सुरत आणि बागलाण प्रांतातून आले. आणि जसं तुम्ही बघू शकता की बागलाण म्हणजे आपलं सटाणा, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, हे आपले जवळजवळ या सटाण्यामध्ये तुम्ही जर लाईनीत बघायला गेले तर 11 ते 14 किल्ले. तर त्यावेळेस महाराज जेव्हा खजिना लुटून आले त्यावेळेस महाराजांवर मोगलांनी आक्रमण केलं होतं. तर तो खजिना हा महाराजांनी अर्धा अर्धा 50-50% डिवाइड केला. 50% खजिना हा महाराजांनी समुद्रामार्गे कोकणातून नेला आणि 50% खजिना महाराजांनी त्या सह्याद्रीच्या रांगामध्ये लपवलेला आहे असं म्हणतो. तेव्हा एक साल्हेरची खूप मोठी लढाई झाली होती. ज्या लढाईमध्ये महाराजांनी पराक्रम दाखवून 1000 सैनिकांना घेऊन जवळजवळ 5000 सैनिकांचा पराभव केला होता महाराजांनी. आणि मोरोपंत पिंगळे यांची शौर्य साल्हेर किल्ल्यावर तर तुम्हाला सर्वांना माहिती. तर शोध ही तुम्ही म्हणू शकता की एक काल्पनिक म्हणजे इतिहासाला एक काल्पनिक जोड दिलेली आहे. जे आपले मुरलीधर खैरनार म्हणून लेखक आहे यांनी इतिहासाला एक काल्पनिक जोड दिलेली आहे. इथेही काही युवक असतात म्हणजे एक ग्रुप असतो जो या या खजिन्यांचा शोध घेण्यासाठी त्या किल्ल्यावर फिरतो. आणि या खजिन्याबरोबर त्या बागलाण तालुक्यामध्ये किंवा ज्या आदिवासी भागात ज्या काही प्रथा चालतात वेगवेगळ्या काही उत्सव असतात याचं खूप छान वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. आणि हे पुस्तक खूप सुंदर आहे. याच्यात एक म्हणजे तुम्ही सांगू शकता की मल्टीनॅशनल कंपनी पण या खजिन्यामागे लागलेली असते. तर खूप असं रोमांचक आणि असं खूप म्हणजे आपण बघू रंजक पद्धतीने आणि वाचनीय अशा पद्धतीने लेखकाने ही गोष्ट सांगण्याचा या मांडलेली आहे. पुस्तकातून प्रयत्न केलाय. तर खूप छान पुस्तक आहे हे, संग्रही ठेवावं असं एक पुस्तक आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करा आणि वाचा. आणि वळूयात पुढच्या पुस्तकाकडे. तर पुढचं पुस्तक आहे शिवनेत्र बहिर्जी. बहिर्जी नाईक कोण होते? तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं जे गुप्तहेर जे खातं आहे ते किती काय लेवलचं, म्हणजे आपण आजच्या या कालखंडामध्ये सुद्धा त्याचं अनुकरण करावं अशा इतके गुप्तता पाळली जायची सगळ्या मोहिमांमध्ये. आणि त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. यांनी किती महाराजांच्या म्हणजे या पूर्ण स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांचं किती मोठं योगदान आहे. तर त्यांचा प्रवास जो आहे अतिशय रोमांचक वाचावं असं हे पुस्तक आहे. तर त्यातलं या पुस्तकाची लेखक आहेत प्रेम धांडे. आणि त्याची जी मुखपृष्ठ ही खूप सुंदर आहे. तर त्याच्या मागे राजमुद्रा आहे आणि खाली 4 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मी वाचण्याचा प्रयत्न करते. शिवबाच्या खडतर वाटेवरले पाय घड जे जाहले, एक जन्मी 1000 रूपांचे भाग्य तयांना लाभले. वैराग्याचा शोक न केला, लालसना कीर्तीची, रहस्य हेच जयांचे लौकिक, ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी. या 4 ओळींवरून असं कळते की शिवनेत्र म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांचं नेत्र बनून बहिर्जी नाईकांनी पूर्ण त्यांचं आयुष्य स्वराज्य निर्मितीमध्ये कसं व्यतीत केलं, तर त्यांचा प्रवास या पुस्तकात आहे. तर आपण मयूर यांच्याकडून या पुस्तकाबद्दल जाणून घेऊयात. तुम्ही तर सांगितलंच या पुस्तकाबद्दल. जसं बहिर्जी नाईक हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही की महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे बहिर्जी नाईक होते. महाराजांची आतापर्यंत जेवढे यशस्वी मोहीम झालेली आहे, तुम्ही ती सुरत लूट म्हणा, आग्र्यावरनं सुटका म्हणा की कोणतीही मोहीम मध्ये गुप्तहेर खात्याचं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं होतं. आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. म्हणजे आपल्याला महाराज सांगायचे की महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचा तिसरा डोळा असं बहिर्जी नाईकला म्हटलं गेलेलं. तर हे पुस्तक बेसिकली बहिर्जी नाईक यांच्यावर आहे की एक म्हणजे खेड्यात राहणारा एक दौलतराव, एक माणूस हा बहिर्जी कसा बनला किंवा त्यांनी कसं गुप्तहेर खातं बनवलं महाराजांचं, एक पूर्ण याचा संदर्भ या बहिर्जी या पुस्तकात दिलेला आहे. याचे लेखक आहे प्रेम दांडे. याची महाराष्ट्रामध्ये साहित्य परंपरा ही खूप मोठी आहे. तर वाचन चळवळीतूनच माणूस घडत असतो असं माझं ठाम मत आहे. कारण आपण जर आपल्याला आयुष्याला वेगळी दिशा द्यायची असेल, आपल्याला आपल्या समोर संकट असतील, तर आपण वाचन ही कुठल्याही परिस्थितीत आपलं सातत्य चालू असलं पाहिजे. आपल्याला जसं भूक लागली तर आपल्याला तसं आपण जेवण करतो, तसंच आपल्या मेंदूसाठी खुराक म्हणून ही पुस्तकं कायम वाचली गेली पाहिजे. तर पुढचं पुस्तक आहे अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. तर हे पुस्तक आयुष्याचा आपल्याला बोलतो, एका आयुष्याला स्फूर्ती देणार असं पुस्तक आहे. लेखक आहेत वैभव धूस. तर याचा पाठीमागे लिहिली आहे. तर ती मी वाचण्याचा प्रयत्न करते. शेवट हीच खरी सुरुवात आहे. ह्याच मूलभूत विचाराने आजच्या तरुणाईला वेगळी दिशा, एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने या पुस्तकाचा प्रपंच मांडलाय. तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणारे
आणि आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यांवर पेलताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा आणि आपला माइंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचं लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून केलंय. तर त्या संदर्भात मयूर सांगतील. आपल्याला सर्वांना श्रीकृष्णानं दिलेलं एक गीतेत सांगितलेलं आहे, अंत असते प्रारंभ. म्हणजे द एंड इज बिगिनिंग. जिथे तुम्ही संपता तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. हे पुस्तक एक अतिशय नवीन लेखक किंवा यंग लेखक जे मोटिवेशनल स्पीकर पण आहे, युट्यूबवर तुम्ही त्यांची व्हिडिओ बघू शकता. वैभव ढूस ग्रामीण भागातून हे लेखक येतात आणि खूप सुंदर मोटिवेशनल स्पीकर आहे. ते तुम्ही त्यांचे सर्व व्हिडिओ युट्यूबवर बघू शकता. वैभव ढूस म्हणून लेखक आहे, त्यांनी लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे हे. हे पुस्तक तुम्ही वाचणार तर तुम्हाला असं कधी-कधी असं नैराश्य येतं, की आपण हारलोय किंवा मी संपलोय. तर हे पुस्तक नक्की वाचा. त्या संपण्यातून तुम्हाला एक नवीन दिशा भेटणार आणि नवीन सुरुवात करण्याचं तुम्हाला एक मोटिवेशनल भेटणार या पुस्तकातून. तर नक्की वाचा हे पुस्तक. खूप सुंदर पुस्तक आहे. आपण जे पुस्तकं घेतलेले हे पुस्तक बेसिकली हे ऐतिहासिक संदर्भ असलेले पुस्तक आहे. ह्याच्यात तर आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक रोल मॉडेल पण नाही म्हणता येणार. आपण एक मार्गदर्शक किंवा एक प्रेरणा भेटलेली आहे. प्रेरणास्थान आपलं. आपण जगातलं सिकंदरच्या स्टोरी वाचतो, आपण फ्रिडल कास्ट्रोच्या स्टोरी वाचतो. पण आपल्या धर्तीत, आपल्या मातीत असा एक एक राजा होऊन गेला, की ज्या राजाने सगळ्या याच्यात एक स्टँडर्ड दिलेला आहे. तुम्ही ते राज्य चालवण्याचं म्हणा, जाणता राजा म्हटलं जातं एक प्रमाण जे एकक किंवा आपण म्हणतो, की मला यासारखं व्हायचंय. मला काय व्हायचंय? तर मला मला शिवाजी शिवाजी महाराज व्हायचे. मला या क्षेत्रातलं शिवाजी महाराज व्हायचे. मला उद्योगातलं शिवाजी महाराज व्हायचे. मला शिक्षणातलं शिवाजी महाराज व्हायचे. तर शिवाजी महाराज हे स्वतःच एक एकक आहेत कुठल्याही परिमाण मोजण्याचं. तर या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं ही एवढी मोठी प्रेरणा आपल्यासाठी आहे. तुम्ही आता महाराष्ट्रात बघू शकता, की महिलांवर अन्याय होतोय. आज लहान-लहान मुलींवर अत्याचार होतोय. तर महाराजांनी त्यावेळेस जो एक परिमाण सेट करून दिला होता, की स्त्रियांवर हात टाकणार म्हणजे त्याचा चौरंगा केला जाणार. महाराज हे त्यावेळेस कायदा, सुव्यवस्था या सर्व बाबतीत म्हणजे मी म्हणू शकतो, की जीवनातलं एक परिपूर्ण असं उदाहरण, की ज्याच्या आयुष्यात त्यांनी आयुष्यात एकही चूक केली नाही असे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या पुस्तकांचा रिव्ह्यू आपला झालाय. तुम्हाला थोडक्यात थोडीशी कल्पना दिली, की ही पुस्तकं कशा संदर्भातली आहेत आणि का वाचावीत मुळात. मुळात काही लोकांचा प्रश्नच असा असतो, की पुस्तकं का वाचावीत? तर याचं साधं उत्तर आहे, की जेवण का करावं? आपल्याला पोटाला भूक लागल्यावर जसं आपण पोटाची खळगी भरण्यासाठी जेवण करतो, तसंच मेंदूलाही एक खुराक असावा, चांगली पुढे वाट दिसावी, आयुष्याला योग्य दिशा मिळावी, यासाठी पुस्तकं वाचायची असतात. आणि सुरुवात जर करायची असेल, जर आपल्याला आयुष्यात कुठेही नैराश्य आल्यासारखं वाटत असेल, कुठेही खचल्यासारखं वाटत असेल, तर शिवाजी महाराज हा एकच फक्त नाव आणि त्यांचा चेहरा, त्यांचा जीवन प्रवास समोर आणा आणि आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. तुम्हाला ही पुस्तकं खरेदी केल्यावर, वाचल्यावर तुम्हाला तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि असेच नवीन-नवीन विषय आम्ही तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करू. अनेक इंटरेस्टिंग खूप छान-छान विषय भविष्यात आम्ही आणणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत असंच सोबत असू दे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.